नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी मॅथमॅटिक्स चा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा चॅप्टर सुरू करणार आहोत आणि या चॅप्टरचं आज आपण पहिलं लेक्चर घेऊया. बेसिक कन्सेप्ट ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे जे काय पार्ट आहे हा पार्ट आपण फाउंडेशन बॅचच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशो या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत आणि पाहत आहोत. आज आपल्याला सीईटीच्या दृष्टीने आणि तुमच्या 12वीच्या सिलेबसच्या दृष्टीने ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हा कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता बेसिकली ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कोणते आहेत, काय आहे, त्याची कन्सेप्ट आपण इंट्रोडक्शन फाउंडेशन बॅच मध्ये घेतलेला आहे. 6 प्रकारचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो किंवा फंक्शन्स आहेत, जसं की साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. And these 6 trigonometric ratios are the function which are depends on the any unknown angle theta or maybe x. तुम्हाला x वाटत असेल तर x unknown angle घ्या किंवा थीटा पाहिजे असेल तर थीटा घ्या. या अननोन अँगलचा आपल्याला विचार करून आज आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये काय स्टडी करायचंय थोडंसं ओव्हरलुक करूया. सुरुवातीला आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स आपल्याला स्टडी करायचे. त्याच्यानंतर वी हॅव टू फाइंड द सोल्युशन ऑफ सच अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स आणि त्या सोल्युशनचे 2 टाइप आपल्याला बघायचे. एक जे आहे ते प्रिन्सिपल सोल्युशन आणि दुसरं जे आहे ते जनरल सोल्युशन. पहा, बेसिकली इक्वेशन म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याकडे x + 2 = 0 असं प्रकारचं एक सिंगल व्हेरिएबल असलेलं एक अल्जेब्रिक इक्वेशन आपल्याकडे आहे. अर्थातच या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू अननोन आहे, बरोबर आहे. समजा x + y = 13 असं आपण एखादं इक्वेशन लिहू शकतो. बघा, मग x + y = 13 हे जर इक्वेशनचा जर विचार जर केला, these are also algebraic equation in 2 variables x and y. वर जर विचार केला तर ओनली सिंगल व्हेरिएबल x, याच्यामध्ये विचार केला तर डबल व्हेरिएबल, there are 2 variables x and y. असे 2 फंक्शन आपण 2 इक्वेशन आपण लक्षात घेतले. आता इक्वेशनचा कन्सेप्ट आपल्याला लक्षात आलाय. आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स म्हणजे काय हे समजून घ्यायचे. मग ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय. द इक्वेशन्स which are involving trigonometric function. पहा, ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इन्व्हॉल्व असतं, पहा, द इक्वेशन्स इन्व्हॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स नोन ॲज अ ट्रिग्नोमेट्रिक equations. For example, like sin x = 1/2 किंवा cos x = √3/2 or anybody. मग पहा, sin x = 1/2 and then cos x = √3/2. These two are sample examples of the trigonometric equations. In such equations, the x is a unknown angle. X काय? This is unknown angle. The value of such unknown angle may be varies from 0 to infinity. कुठेही असू शकते, लक्षात घ्या. 0 असू शकते, 90 असू शकते, 30 असू शकते, मेनी काहीतरी असू शकते. पण जर आपल्याला या पर्टिक्युलर बाबीचा जर विचार करायचा जर असेल, या ठिकाणी जर आपल्याला x ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल आणि या कॉसच्या फंक्शन मध्ये जर x ची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल, जेव्हा आपण sin x = 1/2 असं समजून घेऊया, म्हणजे याचा अर्थ असा होतो साइन फंक्शनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू ही 1/2 असते. म्हणजे काय करायचं लक्षात घ्या, साइन फंक्शनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू ही 1/2 असते. अर्थातच आपल्याला माहिती असलेल्या कन्सेप्ट नुसार साइनच्या 30 डिग्री म्हणजे 5/6
30 डिग्री म्हणजेच अर्थातच 5/6 रेडियन एवढ्या अँगलची व्हॅल्यू किती असते 1/2 असते. म्हणून या वरच्याच इक्वेशन मध्ये आपण लिहू शकतो द सोल्युशन विच इज 30 डिग्री और 5/6 असं आपण मांडूया. म्हणजे हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, याचं जर आपल्याला सोल्युशन काढायचं असेल थोडक्यामध्ये तर याच्या एक्स अननोन व्हॅल्यू आपल्याला मिळवायला पाहिजे. आणि दिलेल्या पर्टिक्युलर व्हॅल्यू साठी 1/2 साठी जर आपण एक्स ची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केली तर ती समजा आपल्याला रँडमली 5/6 मिळाली असं लक्षात घेऊया. आता दुसऱ्या बाजूला विचार करूया या कॉस साठी. इथे तेच मिनिंग आहे, कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू ही √3/2 असते. काय लक्षात घ्यायचं आपल्याला, कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू ही √3/2 असते. मग हे समजून घ्या की कॉसच्या जर एक्स ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू कोणता अँगल एक्स असायला पाहिजे म्हणजे √3/2 इतकी व्हॅल्यू असेल. किती असेल ती सुद्धा तेवढीच असेल, लक्षात घ्या 30 किंवा 5/6 असेल. कॉसच्या 30 अँगलची व्हॅल्यू ही √3/2 असते, साइनच्या 30 अँगलची व्हॅल्यू ही 1/2 असते. अर्थातच आपल्याला अशा प्रकारे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स मांडता येतील किंवा फॉर एक्झाम्पल ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आपण असेही लिहू शकतो, cos x प्लस sin x इक्वल टू 2 असंही म्हणता येईल, किंवा sin² x प्लस cos² x is equal to 1. All these are the some of the trigonometric equations. म्हणजेच काय, the equations which are represented with trigonometric functions or the ratio. मग हे सुद्धा फंक्शन आहे, हे सुद्धा फंक्शन आहे, हे सुद्धा फंक्शन आहे. मग त्याचं इक्वेशन हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये जर लिहिलं तर त्याला म्हणायचं ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. आता ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन जो काही कन्सेप्ट आहे तो आपल्या लक्षात आला. या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचाच पुढचा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. सोल्युशन कॅल्क्युलेट करत असताना what is the solution of the trigonometric equation? In such a trigonometric equation there is an unknown value for an angle x. एक कुठला तरी एखादा अननोन अँगल आहे दिलेल्या in a given trigonometric equations. The x or maybe the theta is an unknown angle, and आपल्याला we have to find the solution of such a trigonometric equations. म्हणजे काय करायचंय, we have find value of x in the trigonometric equation, or maybe the theta असेल तर or theta. म्हणजेच in given trigonometric equations we have to find the value of unknown value of the x or maybe theta. कुठं असेल तर गिवन रिक्वायर्ड कंडिशन जशी असेल इक्वेशनची त्यानुसार x आणि थीटाची व्हॅल्यू आपल्याला अर्थात मिळवायची असू शकते. मग हे सोल्युशन कॅल्क्युलेट करण्यासाठी जे काय तुमचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील किंवा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असतील त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनसाठी दोन टाइपचे सोल्युशन आपल्याला त्याचे व्हॅल्यू आपल्याला मिळवता येतात. पहिलं जे आहे ते प्रिन्सिपल सोल्युशन आणि दुसरं जे आहे ते जनरल सोल्युशन. दोन टाइपचे सोल्युशन आपल्याला अंडरस्टँड करायचे. मग आता आपण सुरुवातीला प्रिन्सिपल सोल्युशनचा स्टडी आपण करूया. बघा सगळ्यांनी हिडिंग टाका, प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन, आणि ते आपण समजून घेऊया. नंबर 1 प्रिन्सिपल सोल्युशन. बघा प्रिन्सिपलची स्पेलिंग लक्षात घ्या, प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हे आपल्याला समजून घ्यायचं. याचा अर्थ प्रिन्सिपल म्हणजे मुख्य सोल्युशन. काय मुख्य, त्याचं जे काय मेन सोल्युशन आहे ते मुख्य सोल्युशन आपल्याला लक्षात घ्यायचे. व्हॉट इज द डेफिनेशन काय आहे याची, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द सच अ प्रिन्सिपल सोल्युशन. हा अंडरस्टँड करा. इन द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन
for an unknown angle x. In the trigonometric equation मध्ये unknown angle x असतो, लक्षात घ्या. And we have to find the value of such an unknown angle x. Here the x belongs to lies in between 0 to 2 pi. Sometimes it may be 0, sometimes it may be 2 pi. But averagely you can say that the unknown angle x which are lies in between 0 to 2 pi अशा प्रकारे आपल्याला अंडरस्टँड करायचे. मग पहा, इन द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डेफिनेशन काय लक्षात घ्या. इन द सच अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन देयर इज अ अननोन अँगल x and the unknown angle lies in between 0 to 2 pi. And such a x is known as the principal solution of the such a trigonometric function. म्हणजेच अर्थातच तुमच्या दिलेल्या कुठल्या तरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा सोल्युशन म्हणजेच अननोन अँगल x आहे, आणि तो x which are lies in between 0 to 2 pi. Sometimes it may be 0, sometimes it may be 2 pi, but which are lies always in between the 0 to 2 pi. And this, the required value of the x is known as the principal solution of the such a trigonometric equation. असं आपण अंडरस्टँड करायचं. मग पहा, समजा आपण काय करूया, एखादं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. समजा आपल्याला sin x इक्वल टू 1/2 याचं आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन लक्षात घ्यायचं. टू फाइंड प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ sin x इक्वल टू 1/2. The x which are lies in between 0 to 2 pi. कसा आहे, एक तर तो एक्सेड नाही झाला पाहिजे. बघा, लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. समजा आपल्याकडे अशा प्रकारे एक सर्क्युलर फंक्शन साठी हे 4 क्वाड्रंट्स आहेत. 4 क्वाड्रंट आपल्याकडे लक्षात घेता येतील. याचे साइन कन्व्हेन्शन सुद्धा आपण फाउंडेशन बॅच मध्ये पाहिलेले आहे. मग समजा आपण अँगल जर मेजर करत गेलो तर आपल्याला इथून 2 पाय पर्यंत म्हणजे 0 पासून 2 पाय पर्यंत आपल्याला कुठेतरी काहीतरी x ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. त्याची व्हॅल्यू 1/2 असायला पाहिजे. पण कोणत्या रेशो साठी किंवा कोणत्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साठी, तर साइन साठी. थोडक्यात साइन कन्व्हेन्शन कशा आहेत, पहिल्या क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह, दुसऱ्या साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, तिसऱ्या टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, चौथ्यामध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. बाकीचे जे आहेत सांगितल्याप्रमाणे बाकीचे निगेटिव्ह आहेत ज्याच्या त्या ठिकाणी. मग पहा, काय समजून घ्यायचं आपल्याला, पहिल्याच्या ऑल पॉझिटिव्ह, दुसऱ्या साइन कोसेक, तिसऱ्या टॅन कॉट आणि कॉस आणि सेक. मग आपल्यासाठी आहे sin x इक्वल टू 1/2. अर्थातच आपण काही सम ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक रेशो फॉर सम ऑफ द अँगल आपण अंडरस्टँड केलेले आहे. बेसिकली आपल्याकडे आहे, आपल्याला अननोन व्हॅल्यू x ची मिळवायची. x आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. पहा, आणि x ची व्हॅल्यू कशा प्रकारे आपल्याला मिळू शकते हे समजून घ्या थोडक्यात. मग आपल्याला माहिती असलेल्या we know sin π/6 is equal to 1/2. हे माहिती आपल्याला. काय माहिती की बेसिक स्ट्रक्चर मध्ये sin π/6 म्हणजे 30, sin 30 ची व्हॅल्यू ही 1/2 असते. मग अजून विचार करा की समजा एकच व्हॅल्यू आहे का, म्हणजे 0 पासून 2 पाय पर्यंत ऑलवेजच काय आहे, π/6 लाइज बिटवीन द 0 to 2 पाय. पण थोडासा विचार करा की 0 पासून 2 पाय पर्यंत आपण ज्यावेळेस सर्क्युलर फंक्शन पाहतो साइनचं, त्यावेळेस अशी एकच व्हॅल्यू आहे का की जी ओनली π/6 लाच व्हॅल्यू 1/2 असते किंवा असू शकते, तर नाही.
तर अजून कुठली व्हॅल्यू आहे याचा विचार आपण लक्षात घेऊया. बघा, आपण असं लिहिलं साइन एक्स इज इक्वल टू साइन पाय बाय 6 इज इक्वल टू 1/2. समजा पाय बाय 6 या ठिकाणी आपली व्हॅल्यू किती आहे, समजा 30. पाय बाय 6 ला जी काय व्हॅल्यू आहे ती आहे 1/2. मग पहा, पहिल्या क्वाड्रंट मध्ये साइन हा पॉझिटिव्ह असतो. अजून साइन अलाइड अँगलच्या कन्सेप्ट नुसार किंवा साइन कन्व्हेन्शनच्या कन्सेप्ट नुसार अजून कोणत्या ठिकाणी हा जो काय अँगल आहे हा पॉझिटिव्ह असू शकतो. अर्थातच पहा, जर याच्यामध्ये जर आपण कन्सेप्ट लक्षात घेतला, समजा आपण साइन, बघा अलाइड अँगलच्या कन्सेप्टचा तुम्हाला थोडक्यात मी अंडरस्टँड करून देईल. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये जर आपण विचार जर केला, साइन एक्स इक्वल टू साइन पाय मायनस एक्स असंही आपण लिहू शकतो. म्हणजे अर्थात साइन एक्स म्हणजे पहिला क्वाड्रंट आणि साइन पाय मायनस एक्स म्हणजे दुसरा क्वाड्रंट. पण याचा मिनिंग आणि याचा मिनिंग अलाइड अँगल नुसार कसं आहे, सेमच आहे. साइन पाय मायनस एक्स, पाय म्हणजे ही व्हॅल्यू लक्षात घ्या, या ठिकाणी आपण आहोत, आणि मायनस म्हणजे पाय मायनस एक्स म्हणजे इथं. पाय प्लस एक्स असतं तर तिसरा क्वाड्रंट आला असतं. आणि साइनला साइनच जर पाहिजे असेल तर पायच घ्यावा लागेल आपल्याला, म्हणजे पाय बाय 2 प्लस एक्स घेऊन चालणार नाही. त्या ठिकाणी काय होतं, साइनचा कॉस होतो. पण साइनला साइन जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला साइन पाय मायनस एक्स असंही लिहिता येतं. म्हणजेच अर्थात हेच रिलेशन आपण अशा प्रकारे लिहू शकतो. लक्षात इकडं साइन एक्स इक्वल टू साइन पाय बाय 6 इज इक्वल टू साइन पाय मायनस पाय बाय 6. किती आपला एक्स, आपला एक्स जो आहे तो पाय बाय 6 आहे. इज इक्वल टू दिस इज 1/2. बघा, वी हॅव टू फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. नोट डाऊन करा. आपल्याला काय व्हॅल्यू दिली होती, साइन एक्स इक्वल टू 1/2, म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू काय. मग आपल्याला माहिती साइन पाय बाय 6 म्हणजे 1/2. then sin x equal to sin pi by 6 is equal to 1/2. Then sin x is equal to sin pi by 6 is equal to sin pi minus pi by 6, that is pi. हे जर सोडवलं आपण pi minus pi by 6 म्हणजे अलाइड अँगलच्या कन्सेप्ट नुसार त्याचा अर्थ किती होतो, pi by 6 sin pi by 6. पण pi minus pi by 6 ऍक्च्युअली जर आपण सोडवलं तर ते किती येतंय हे समजून घ्या. बघा, आता आपण काय करूया, ह्या दिलेल्या एक्झाम्पलचं सोल्युशन आपण कॅल्क्युलेट करूया. अर्थात साइन एक्स इक्वल टू साइन पाय बाय 6 इज इक्वल टू, करा कॅल्क्युलेशन. काय होईल इथं, तिरकस गुणाकार करून वजाबाकी करता येईल. 6 पाय मायनस पाय डिवायडेड 6 म्हणजे किती राहिला, साइन 5 पाय बाय 6 इज इक्वल टू 1/2. म्हणजे अर्थातच साइन 30 ची व्हॅल्यू आणि साइन पाय बाय 6 म्हणजे जी काय व्हॅल्यू असेल लक्षात घ्या. याचं डिग्रीमध्ये जर कन्व्हर्जन जर आपण केलं तर डिग्रीमध्ये कन्व्हर्जन किती होतंय लक्षात घ्यायचं. किती होईल, 180 व्हॅल्यू टाकली आणि भाग जर दिला 6 म्हणजे किती होतंय 150. किती, म्हणजेच साइन अर्थात समजण्यासाठी साइन 30 ची व्हॅल्यू आणि साइन 150 ची व्हॅल्यू ही किती असू शकते, 1/2 असू शकते किंवा आहे असं आपल्याला समजून घेते. मग पहा, याचा अर्थ असा दिसतो आपल्याला, देअरफॉर हिअर x इक्वल टू किती आला, एक तर पाय बाय 6 आला आणि दुसरा x इक्वल टू किती आला, 5 पाय बाय 6. मग 30 which are lies in between 0 to 2 pi as well as 5 pi by 6 which are lies in between the 0 to 2 pi. म्हणजे असं लिहिता, therefore the pi by 6 which are lies in between 2 pi 0 to 2 pi and 0 is less than 5 pi by 6 is less than 2 pi. पहा, तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन हे कधीच या 2 पायच्या पुढे जाणार नाहीये. आणि समजा जेव्हा जेव्हा तुमचं 0 to 2 पाय असलेलं जे काही सोल्युशन आहे त्याला प्रिन्सिपल सोल्युशन आपण म्हणतो. पण ते जर
पुन्हा एक रोटेशन कंप्लीट करून जर 2 पायचं जर पुढे जर जात असेल तर द सच अ प्रिन्सिपल सोल्युशन कन्व्हर्टेड इनटू ऑर लीड्स टू द जनरल सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. काय मिळतं आपल्याला? जनरल सोल्युशन आपल्याला अंडरस्टँड करता येतं. मग काय मिळालं आपल्यासाठी? द प्रिन्सिपल सोल्युशन x इक्वल टू पाय बाय 6 ऑर द 5 पाय बाय 6. अशा प्रकारे आपल्याला हे मिळालं प्रिन्सिपल सोल्युशन. अर्थातच आपण असे याचे अजून एक्झाम्पल आपण घेणार आहोत, याची प्रॅक्टिस आपण करणार आहोत. आता आपण काय करूया, पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन झाला. आता पुढचा जो पॉइंट आहे जनरल सोल्युशन, हा कन्सेप्ट आपण स्टडी करूया. पहा हेडिंग करा सगळ्यांनी. जनरल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशंस. जनरल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशंस. पहा प्रिन्सिपल सोल्युशन सगळ्यांना लक्षात आलं असेल. आज आपल्याला पुढचा जो काही पार्ट आहे तो आहे जनरल सोल्युशन. समजून घ्या व्हॉट इज अ जनरल सोल्युशन. सेम त्याचप्रमाणे आहे. फाइंड द सोल्युशन ऑफ द सच अ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन which are leads to its periodicity. म्हणजे periodicity म्हणजे काय? त्याचं नंबर ऑफ रोटेशन होत असेल म्हणजे काय? which are going beyond to 2 pi. ते 2 pi च्या पुढे जाते लक्षात घ्या. which are not limited by 2 pi. ते 2 pi ने थांबत नाही, ते 2 pi च्या बियॉन्ड जातं, त्याच्या पलीकडे जातं. म्हणजे काय होतंय? ते पिरियडिक नेचर तयार होतं, पिरियडिसिटी तयार होते. समजा फॉर एक्झाम्पल पहा डेफिनेशनचा मीनिंग कसा आहे याच्यामध्ये. द सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन विच आर इन द फॉर्म ऑफ अननोन अँगल एक्स. एक्सच्या स्वरूपामध्ये असलेलं तुमचं जे काय जनरल सोल्युशन आहे अननोन अँगल एक्स. अननोन अँगल एक्सच्या स्वरूपात जे काय सोल्युशन आहे जनरल सोल्युशन which are leads to किंवा comes into the periodicity. its periodicity म्हणजे काय होतं? ते रोटेशन होतं. पहा अर्थातच आपण असं लक्षात घेतलं, या पॉइंट पासून आपण स्टार्टिंग केलं. हा पॉझिटिव्ह अँगलचा आपण ग्रेड धरतोय. या पॉझिटिव्ह अँगल मध्ये 0 पासून 2 पाय पर्यंत जर आपण कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन अंडरस्टँड करता येतं. मग समजा आपण लक्षात घेतलं साइन एक्स इक्वल टू 1/2. काय येतं लक्षात? साइन एक्स इक्वल टू 1/2. तर आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यू मिळाल्या होत्या प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये. एक तर पाय बाय 6 आणि दुसरी 5 पाय बाय 6. 5 पाय बाय 6 म्हणजे काय मिळालं? आपला फर्स्ट व्हॅल्यू ही आहे, फर्स्ट व्हॅल्यू ही आहे, दुसरी व्हॅल्यू ही आहे. लक्षात घ्या, दिस आर द प्रिन्सिपल व्हॅल्यू. या दोन्ही व्हॅल्यूला काय मिळतं आपल्याला? या दोन्ही व्हॅल्यूला अर्थातच आपल्याला काय मिळतंय? प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला मिळतं. मग आता याच्यापेक्षा अजून कुठल्या व्हॅल्यूज आहेत का, किंवा अजून काही व्हॅल्यूज आहेत का की त्या व्हॅल्यूला सुद्धा आपल्याला साइन एक्स ची व्हॅल्यू म्हणजे एक्स जो काय असेल तो 1/2च मिळायला पाहिजे. मग मे बी द सच व्हॅल्यूज आर ग्रेटर दॅन 2 पाय. या दिलेल्या 2 व्हॅल्यू या 2 पाय पेक्षा लहान आहे. पण अशा अजून काही व्हॅल्यू आहेत का की ज्याची व्हॅल्यू साइनच्या साठी 1/2च आहे पण त्या व्हॅल्यू 2 पाय पेक्षा ग्रेटर आहे. तर अर्थात लक्ष द्या. समजा मी तुम्हाला ग्रामॅटिकली थोडंसं दाखवतो, थोडंसं ग्राफिकली दाखवतो. समजा इथे या ठिकाणी पाय बाय 6 आहे आणि आपली व्हॅल्यू किती आहे? 1/2. समजा या ठिकाणी आपण लक्षात घेतलं, या ठिकाणी आपला 5 पाय बाय 6 आहे आणि या ठिकाणी सुद्धा साइनची व्हॅल्यू 1/2 आहे. एक्स ची व्हॅल्यू बघा, या ठिकाणी 5 पाय बाय 6, या ठिकाणी 5 बाय 6. एक रोटेशन कंप्लीट करून आपण काय केलं? पुन्हा एकदा आलो म्हणजे 2 पाय पर्यंत. आता काय केलं आपण? वी आर स्टार्टिंग फ्रॉम द सेकंड रोटेशन. म्हणजेच आपलं प्रिन्सिपल ब्रेक झालं. लक्षात घ्या, प्रिन्सिपलचा कन्सेप्ट काय केला? संपला. आता प्रिन्सिपलचा कन्सेप्ट ग्रहित करून आपण पुढे चाललोय. मग विचार एंटर इंटू नाव जनरल सोल्युशन. आपण कोणत्या भागामध्ये आलो? तर जनरल सोल्युशनचा पार्ट आपण स्टडी करतोय.
मग इथून आपण काय केलं, सेकंड रोटेशन स्टार्ट केलं. अशा प्रकारे सेकंड रोटेशन आपल्याला मिळालं. अर्थातच हा जो काय आपला व्हॅल्यू होता π/6 होता. दुसरा रोटेशन ज्यावेळेस आपण कंप्लीट करून इथे येऊ, याचा अर्थ किती व्हॅल्यू आपली पुढे जायला पाहिजे. सेकंड रोटेशनने आपण त्याच पॉइंटला आलो, अजून रोटेशन कव्हर करून, तर ती 2π ने पुढे जाणार आहे. बघा इथून सुरुवात केली आपण आणि पुन्हा फिरून काय गेलो, इथं आलो. याचा अर्थ कुठे गेलो आपण, 2π पर्यंत आपण पोहोचलो. कुठपर्यंत, 2π. म्हणजे याचा अर्थ π/6 + 2π हा अँगलला सुद्धा आपल्याला काय व्हॅल्यू येणार आहे बघा. π/6 + 2π किती येत आहे, करा बेरीज. π/6 + 2π किती आलं, π/6 + 2π किती, 13π/6. काढून बघा. 13π/6 ऑफ द साइन 13π/6 इज इक्वल टू ऑल्सो 1/2 असतो, लक्षात घ्या. हे आपल्याला मिळेल. देन आपण काय करूया, इथे येऊया. या पॉइंटला π/6 होतं आणि एक रोटेशन कंप्लीट करून आपण पुन्हा इथे आलो. म्हणजे याचा अर्थ काय होईल, 5π/6 + 2π याचा अर्थ किती होईल, 17π/6 अर्थात बरोबर 17π/6. मग तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. sin π/6, sin 5π/6, sin 13π/6 आणि sin 17π/6 याची व्हॅल्यू सुद्धा काय येणार आहे, दिस इज अगेन 1/2. आपण अजून पुढे रोटेशन करत जर गेलो तर आपल्याला काय मिळतील, अशा n नंबर ऑफ व्हॅल्यूज मिळतील. सच n विच आर कन्सिडर द इक्वेशन किंवा सोल्युशन इन द फॉर्म ऑफ जनरल मध्ये आपल्याला लक्षात येईल. म्हणजे n च्या व्हॅल्यू तुम्हाला मिळतील. n टाइम्स तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. जो काही n तुम्हाला मिळेल म्हणजे n सोल्युशन तुम्हाला मिळतील. आणि सारखे तुमचे रोटेशन, त्याला तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लिमिट तिथे असणार नाही. कोणतेही तुम्हाला काय असणार नाही, तिथे लिमिट असणार नाही. म्हणून आपण असं सांगू शकतो, sin x इज इक्वल टू, समजा जे काय आहे ते sin π/6 पुढे इक्वल टू sin 5π/6, sin 13π/6 पुढे sin अगेन 17π/6 इज इक्वल टू 1/2 आणि डायरेक्ट म्हणलं तरी चालेल, सो ऑन. मग अशा प्रकारे काय होईल, सच सोल्युशन ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन गेट जनरलाइज. म्हणून आपल्याला 2π च्या बियॉन्ड जे काही रोटेशन रिपीट को टर्मिनल अँगलच्या लक्षात घ्या. ह्या लाईनवरती जेवढे काही अँगल मिळतील ना, एक रोटेशन झाल्यानंतर, दुसरं रोटेशन झाल्यानंतर, तिसरं रोटेशन झाल्यानंतर, चौथं झाल्यानंतर, असे अनेक आपल्याला को टर्मिनल अँगल त्या ठिकाणी मिळतात. मग त्या को टर्मिनल अँगलचा जर आपण विचार केला तर त्या सगळ्या को टर्मिनल अँगलला त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनची व्हॅल्यू जी आहे, फंक्शनची जी व्हॅल्यू आहे ती कशी राहते, सारखीच राहते. इथले सुद्धा को टर्मिनल्स आहेत. पण अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल, त्याला जनरलाइज फॉर्मॅटमध्ये मांडता येईल. तर हेच जनरलाइज सोल्युशन जर आपल्याला कॅल्क्युलेट जर करायचं असेल तर त्याचे काही स्टँडर्ड डेफिनेशन किंवा स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत. ते स्टँडर्ड फॉर्म्युले कसे आहेत लक्षात घ्या. पहा, तुम्हाला काही जनरलाइज सोल्युशन जर कॅल्क्युलेट करायचे असेल त्याचे 3 पार्ट आपण करतो. 3 पार्ट कसे आहेत बघा. याला 3 डिफरंट पार्ट आहेत. पहिल्या पार्ट मध्ये sin θ = 0 हा पार्ट आपल्याला मिळतोय. sin θ = 0, दुसरा cos θ = 0, तिसरा tan θ = 0. आणि यामध्ये समजा तुमचा sin θ = 0 जर असेल तर θ तुम्हाला मिळेल nπ, बरोबर. त्याचप्रमाणे cos θ जर 0 असेल तर θ तुम्हाला मिळेल n + 1 π/2. जर तुमचा tan θ जर 0 असेल तर तुम्हाला मिळेल θ nπ. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. हा झाला तुमच्यासाठी पहिला पार्ट. बघा, साइन कॉस टॅन च्या इक्वल टू जर 0 असेल, बरोबर, तर त्यावेळेस थीटाची व्हॅल्यू काय मिळते, तर साइन साठी nπ, त्याच्यानंतर कॉस थीटा साठी θ = 2n + 1 π/2 आणि टॅन साठी सुद्धा nπ. अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू मिळते. दुसऱ्या केस मध्ये किंवा दुसऱ्या पॉइंट मध्ये काय मिळते लक्षात घ्या. जर तुमचा जो काही अँगल आहे sin θ जर sin अल्फा असेल तर त्यावेळेस थीटाची जी काही अँगल व्हॅल्यू आहे
the unknown value of the theta, this is n pi plus in bracket -1 चा power n into त्याला alpha cos theta equal to जर cos alpha असेल तर theta equal to 2n pi plus or minus alpha, tan theta equal to जर tan alpha असेल तर theta equal to n pi plus alpha. आणि तिसरा जो काही पॉइंट आहे हा sin square theta is equal to sin square alpha, cos square theta equal to cos square alpha, tan square theta equal to tan square alpha. some of the standard definition आहे. पहिल्या केस मध्ये तुम्हाला थीटा इक्वल टू मिळेल n पाय प्लस और मायनस अल्फा. दुसऱ्या केस मध्ये सुद्धा थीटा इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा मिळेल. आणि तिसऱ्या केस मध्ये सुद्धा tan स्क्वेअर, समजा थीटा इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा मिळेल. पहा, बऱ्याच ठिकाणी आपण x व्हॅल्यू घेतो आणि बऱ्याच ठिकाणी आपण थीटा सुद्धा घेतो. तर थीटा आणि x डझंट मॅटर. थीटा आणि x तुम्ही काही घ्या, त्याच्यामध्ये कुठलाही काही प्रॉब्लेम नाही. अर्थातच अशा प्रकारे आपल्याला काही जनरल सोल्युशन जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर ते जनरल सोल्युशन तुम्ही काय करू शकता लक्षात घ्या. या 9 फॉर्म्युल्याचा उपयोग करून तुमचं इक्वेशन, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन कोणत्या टाइप मध्ये बसतंय याचा विचार करून योग्य ते जनरल सोल्युशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. मग जसं की आपण काय करतो, प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आपल्याला 2 व्हॅल्यू मिळू शकतात एखाद्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनच्या, तसंच जनरल सोल्युशन मध्ये प्रिन्सिपल व्हॅल्यू सहित, प्रिन्सिपल व्हॅल्यू त्याच्यामध्ये आल्याच पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याच इक्वेशनच्या, त्याच ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनच्या तुम्हाला n नंबर ऑफ जनरल व्हॅल्यू तुम्हाला मिळतात. तर काय करायचं, तुम्ही हे 9 फॉर्म्युले नोट डाऊन करायचे. पहा, आता आपण काही जनरल सोल्युशन कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात काही एक्झाम्पल्स आपण घेऊया. एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल घेतो मी. फाइंड जनरल सोल्युशन ऑफ, एक नंबर, साइन सपोज x इक्वल टू 0. पहा, एकदम सिंपल असं एक्झाम्पल आहे. समजा साइन x, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x. जर तुमचा x इक्वल टू 0 असेल तर त्या x ची अननोन व्हॅल्यू काय असायला पाहिजे. पहा, आपल्याकडे फॉर्म्युला आहे समोर. साइन थीटा इक्वल टू 0 असेल तर थीटाची व्हॅल्यू n पाय असते. तसं सिमिलरली, बरोबर ना, ॲज we know sin theta equal to 0 then theta equal to n pi as x equal to सुद्धा n pi and we get the required general solution like this. काय मिळेल आपल्याला, अशा प्रकारे जनरल सोल्युशन आपल्याला मिळवता येईल. समजा आपल्याकडे इक्वेशन, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे. पहा, जे काय ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आपल्याला दाखवायचे, दुसरे इक्वेशन आहे sin 2x इक्वल टू 0. काय, sin 2x इक्वल टू 0 एकदम इझी असा कन्सेप्ट आहे. sin 2x इक्वल टू 0. बघा, इथे या ठिकाणी ॲज वी नो sin theta इक्वल टू 0 then theta इक्वल टू n pi and similarly 2x इक्वल टू सुद्धा n pi and then x equal to n pi by 2. This is our required general solution. अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन करू शकतो किंवा करता येईल. आता
आपण लक्षात घेऊया पुढचं तिसरं इक्वेशन कसं आपल्याला म्हणते. सॅम्पल एक्झाम्पल आपण पाहतोय. थर्ड इक्वेशन. द थर्ड इक्वेशन लाईक पहा, साइन x इक्वल टू 1/2. काय? साइन x इक्वल टू 1/2 हे आपल्याला अंडरस्टँड करायचे. साइन x इक्वल टू 1/2 म्हणजे याचा अर्थ आपल्या घराचे दुसऱ्या टाईपच्या जनरल सोल्युशनचं जे काय दुसऱ्या टाईपचं जे काय इक्वेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला याला कन्वर्ट करायचे. मग पहा काय करता येईल आपल्याला याच्यामध्ये. साइन x इक्वल टू 1/2 अर्थातच आपण असं लिहूया, वी नो साइन π/6 इक्वल टू 1/2. याचाच मिनिंग साइन x इक्वल टू साइन π/6. बरोबर ना. साइन x इक्वल टू साइन π/6 म्हणजे 1/2 असं आपण लक्षात घेऊया. म्हणजे याच्या ठिकाणी हिअर किंवा ॲज वी नो साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा, देन थीटा इक्वल टू व्हॉट. थीटा इक्वल टू काय केलं होतं आपण. पहा काय रिलेशन आलं होतं, n पाय प्लस -1 चा n पॉवर इंटू अल्फा. बरोबर की नाही. जर साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा जर हे नेचर असेल तर आपल्याला एवढं मिळतं. मग सिमिलरली हे एक्झाम्पल मध्ये काय आहे तर थीटा इक्वल टू x आहे आणि अल्फा इक्वल टू π/6 आहे. अर्थातच आपल्यासाठी इक्वेशनचं सोल्युशन मिळेल x इक्वल टू n पाय प्लस -1 चा n पॉवर इंटू π/6 and this is our required general solution. अशा प्रकारे आपल्याला त्याचे कॅल्क्युलेशन करता येईल. पहा आपण काय करूया, समजा अजून एक्झाम्पल काही सोल्व करण्याचा प्रयत्न करूया. पहा find principal and जनरल सोल्युशन. एकच दोन्ही कॅल्क्युलेशन करूया. नंबर 1 cos x इक्वल टू -1/2. मायनस आलं लक्षात घ्या, निगेटिव्ह आहे. cos x इक्वल टू -1/2 म्हणजेच कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू ही -1/2 असते. म्हणजे x ची व्हॅल्यू काय. तर एक नंबर आपण आधी प्रिन्सिपल सोल्युशन आपण मिळवूया. बघा आपल्याला माहिती आहे वी नो कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 असते हे शोधायचं. पहा कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू ही किंवा कॉस π/3. बरोबर. कॉस π/3 म्हणजे 60. कॉस 60 हा 1/2 असतो. आपल्या घराच्या मायनस लिहायचं. मग आपण असं लक्षात घेऊया, देअरफॉर cos x इक्वल टू मायनस cos π/3 इज इक्वल टू -1/2. आपल्याला ही व्हॅल्यू मिळवायची. बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा जो काही कॉस आहे हा कॉस कोणत्या दोन अँगलमध्ये किंवा कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो. हा कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये कॉस हा निगेटिव्ह असतो. म्हणजे तिथे निगेटिव्ह π/3 आपल्याला मिळते. कोणत्या दोन क्वाड्रंटमध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या. पहिल्या आणि चौथ्यामध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो. मग आपण काय करूया, याला अलाइड अँगलच्या नियमानुसार कॉस एक पहा कॉस -π/3 इज इक्वल टू कॉस π-π/3 हे लिहूया. आणि दुसरं कॉस 2π - π/3 इज इक्वल टू 2π पाय प्लस π/3 तिसरा क्वाड्रंट आणि इज इक्वल टू काय असणार आहे -1/2. बघा तुम्ही पण येत कसं कळलं तुम्हाला.
तर साइन कन्व्हेन्शन नुसार तुम्हाला जर रिमेन्स मायनस कॉस पाय बाय 3 जर जागेवर ठेवायचा असेल तर तुम्ही त्याची ऍडजस्टमेंट अलाइड अँगलच्या कन्सेप्ट नुसार कॉस पाय मायनस पाय बाय 3 अशी मांडू शकता. याचा अर्थ असा होतो अलाइड अँगल नुसार तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये याचा अर्थ असा होतो कॉस पाय बाय 3 आणि कोणता क्वाड्रंट आहे दुसरा, दुसऱ्यामध्ये कॉस पॉझिटिव्ह का नाही निगेटिव्ह म्हणून इथं पाय प्लस म्हणजे काय कॉसचा पाय बाय 3 कोणता क्वाड्रंट तिसरा, तिसऱ्यामध्ये पॉझिटिव्ह का नाही म्हणजे निगेटिव्ह साईन म्हणजे हे. म्हणून आपण याच्या बदल्यात हे आणि हे लिहू शकतो. अर्थातच आपल्याला कशा प्रकारे स्ट्रक्चर मिळते बघा कॉस एक्स इक्वल टू निगेटिव्ह याची गरज नाही. याचं किती मिळेल आपल्याला 3 पाय मायनस पाय म्हणजे किती मिळालं आपल्याला कॉस 2 पाय बाय 3. पुढे काय मिळालं आपल्याला कॉस 4 पाय बाय 3. बेरीज करायची याची आणि याची बाजूला इज इक्वल टू मायनस 1/2. म्हणजेच आपण एक कन्क्लुजन याच्यावरून असं मिळवलं की 2 पाय बाय 3 आणि 4 पाय बाय 3 कॉसच्या या दोन्ही अँगलची व्हॅल्यू मायनस 1/2 इतकी असते किंवा आहे. म्हणून आपण असं लिहू शकतो देअरफॉर अर्थात x इक्वल टू 2 पाय बाय 3 अँड x इक्वल टू 4 पाय बाय 3. म्हणजेच काय झालं आपल्यासाठी x च्या दोन व्हॅल्यू मिळाल्या आणि या दोन्ही व्हॅल्यू लाइज इन बिटवीन 0 to 2 पाय आहेत. बघा कशा प्रकारे. म्हणून आपण असं लिहायचं देअरफॉर 0 इज लेस दॅन 2 पाय बाय 3 इज लेस दॅन 2 पाय and 0 is less than 4 pi by 3 is less than 2 pi. And calculator, this is required principal solution. This is required principal solution. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. अर्थात हेच एक्झाम्पल आपल्याला घेऊन कॅल्क्युलेट करायचे जनरल सोल्युशन. बघा हेच एक्झाम्पल घेऊन जनरल सोल्युशन आपल्याला कशा प्रकारे मिळतंय याचं स्ट्रक्चर आपल्याला समजून घ्यायचं. हे नोट डाऊन करून घ्या सगळ्यांनी, समजून घ्या कशा प्रकारे लिहिली. बघा आता जनरल सोल्युशन काय करूया आता जनरल सोल्युशन आपण घेऊया. सिमिलरली cos पाय बाय 3 इक्वल टू 1/2 असं लिहू शकतो आपण cos x इक्वल टू मायनस पाय बाय 3 इक्वल टू cos इज इक्वल टू मायनस 1/2. पहा लिहून झालं असेल तुमचं. म्हणजेच cos x इक्वल टू मायनस cos पाय बाय 3 अर्थातच cos पाय मायनस पाय बाय 3 एकच व्हॅल्यू जरी आपण मिळवली तरी चालतं. प्रिन्सिपल सोल्युशन सारख्या दोन्ही व्हॅल्यूची आपल्याला गरज नाही. इज इक्वल टू मायनस 1/2 म्हणजे अर्थात cos x इक्वल टू cos मायनस cos पाय बाय 3 इज इक्वल टू cos 2 पाय बाय 3 इज इक्वल टू मायनस 2. आणि असं आपण लिहू शकतो देअरफॉर cos x इक्वल टू cos 2 पाय बाय 3. हे आपल्याला कन्सेप्ट मिळाला. लक्षात घ्या कोणता कन्सेप्ट मिळाला हा कन्सेप्ट मिळाला. आता पुढे आपण याच्यामध्ये असे लक्षात घेऊ शकतो ॲज वी नो आपल्याला माहिती असल्यानुसार cos थीटा इक्वल टू जर cos अल्फा जर असेल तर थीटाची व्हॅल्यू असते 2n पाय प्लस और मायनस अल्फा. बघा 2n पाय प्लस और मायनस अल्फा असते. मग सिमिलरली तो जर नियम आपण जर इथं अप्लाय जर केला तर आपल्याला या इक्वेशन मध्ये काय मानता येईल बघा. आपल्याला कंडिशन कशा दाखवता येतील ती आपण समजून घेऊया. मग आपल्यासाठी थीटा किती आहे तर आपल्यासाठी थीटा आहे x आणि अल्फा आहे 2 पाय बाय 3. सिमिलरली देअरफॉर x इक्वल टू खाली तर आपल्याला 2n पाय प्लस और मायनस 2 पाय बाय 3 and this is our required. Right? This is required जनरल सोल्युशन. मग अशा प्रकारे आपण काय करू शकतो कोणत्याही दिलेल्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं जनरल सोल्युशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो ॲज वेल ॲज प्रिन्सिपल सोल्युशन सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर आजच्या पार्टमध्ये आपण
जे कन्सेप्ट आपण लक्षात घेतले, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन समजून घेतलं कशा प्रकारचं असतं, त्याच्यामध्ये आपण प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन हा काय कन्सेप्ट आहे ते दिलेल्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं कसं कॅल्क्युलेशन करायचं हे आपण पाहिलं. आपण पुढच्या लेक्चरमध्ये सोल्युशन ऑफ द ट्रायंगल हा कन्सेप्ट पाहू, पण तत्पूर्वी आपल्याला काही एक्झरसाइज सॉल्व्ह करून घ्यायचा आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनच्या सोल्युशनचा, तो आपण घेऊया. थँक्यू.